मी कळंबेश्वर येथील सरपंचपदी सुभाष मनोहर कुरत, तालुका मेघर, जिल्हा बुलढाणा। आमच्या गावामध्ये अवैध धंदे चालू होते। चक्री, मटका, दारू हे गावगुंडाचे धंदे चालू असताना आम्ही बंद केले होते आणि बंद करत असताना माझ्यावर त्यांनी काल प्राणघातक हल्ला केला आणि मला धमक्या देण्यात आल्या की बीडमधील मत्स्यचौक येथील सरपंच तुला केल्याशिवाय राहणार नाही। जर का तू हे धंदे आम्हाला करू देत असशील तरच तुला आम्ही जिवंत ठेवू आणि तुझे कुटुंबही जिवंत ठेवू, परंतु तू जर हे आम्हाला करू दिले नाही तर तुझ्यावर आम्ही खोटे गुन्हे दाखल करू आणि तुला आम्ही जेलमध्ये सडवू। यासाठी मी शासन दरबारी न्याय मागण्याचा प्रयत्न करीत आहे आणि मला शासनाने न्याय दिला पाहिजे अशी अपेक्षा शासनाकडून करतो। पोलीस स्टेशन जानेफळ येथे ग्राम कळंबेश्वर येथील विद्यमान सरपंच यांचे पती श्री सुभाष कुरत यांनी पोलीस स्टेशन जानेफळ येथे अपराध क्रमांक 1/25 कलम 309(2), 115(2) वगैरे BNS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश भराड आणि इतर 4 जणांनी त्यांना धक्काबुक्की मारहाण केल्यास त्यांनी फिर्यादीत नमूद केलेलं आहे। तसेच आरोपींकडून आरोपीच्या पत्नीने सदर सरपंच पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। एकूणच गुन्ह्यांची पार्श्वभूमी आणि मागील काही काळात कळंबेश्वर येथे चालू असलेले राजकीय वैमनस्यातून असलेले वाद पाहता सदरचे दोन्ही गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे दिसून येत आहेत। राजकीय आणि वैयक्तिक वैमनस्यातून ते गुन्हे दाखल झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे। सदर प्रकरणी पोलीस गुन्ह्याचा सखोल तपास करत आहे आणि सत्य समोर आणून आरोपींवर योग्य ती कारवाई करत आहोत। धन्यवाद।